नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो, करिअर मेकिंग गार्डन्स यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करून आज एक महत्त्वाचा सब्जेक्ट म्हणजेच नीट यूजी काउन्सिलिंग प्रोसेसमधील MCC ऑल इंडिया कोटा MBBS BDSच्या एम्स जिपमर त्याचबरोबर डीम्ड युनिव्हर्सिटीचा रिझल्ट आपल्या हाती आलेला आहे। या राऊंडमध्ये ओपन कॅटेगरीसाठीचा जो कट ऑफ आहे, सर्व कॅटेगरी वाईज कट ऑफ किती आहे आपण ते आज पाहणार आहे। वास्तविक ओपन कॅटेगरीसाठी हा जो कट ऑफ आहे तो तिसऱ्या राऊंडमध्ये 527 एवढ्या मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्यांना भारत देशामधल्या गव्हर्नमेंट MBBS मध्ये ॲडमिशन मिळालेला आहे। तोच ओपन कॅटेगरीसाठी दुसऱ्या राऊंडमध्ये 529 होता आणि पहिल्या राऊंडमध्ये मात्र 534 एवढा होता। तोच कट ऑफ जर पाहायला गेलं तर आपल्याला या ठिकाणी जवळपास 5 मार्काने दुसऱ्या राऊंडमध्ये आणि परत इथून पुढे 2 मार्काने या तिसऱ्या राऊंडमध्ये डाऊनफॉल येताना दिसला आहे। नंतर ओबीसी कॅटेगरीमध्ये तिसऱ्या राऊंडचा कट ऑफ जो आहे तो 527 एवढा आहे आणि त्याचा रँक आहे तो 26,231 आहे, म्हणजे 527च आहे। तो गेल्या राऊंडमध्ये म्हणजे दुसऱ्या राऊंडमध्ये 528 आणि त्याच्या अगोदरच्या राऊंडमध्ये 534 म्हणजे पहिल्या राऊंडमध्ये 534 असा होता। म्हणजे या राऊंडमध्ये जवळपास पहिल्या राऊंडपेक्षा जवळपास 6 मार्काने कट ऑफ डाऊन झालेला आहे। EWS या कॅटेगरीचा थर्ड राऊंडचा MCCचा MBBSचा गव्हर्नमेंट कॉलेजचा भारत देशातील जो कट ऑफ आहे तो 522 एवढा आहे। EWS कॅटेगरीचा 29,997 म्हणजे 30,000च्या आत कट ऑफ रँक असणाऱ्या विद्यार्थ्यांना गव्हर्नमेंटचं MBBSचं कॉलेज मिळालेलं आहे। त्यात तोच जो कट ऑफ आहे तो गेल्या म्हणजे पहिल्या राऊंड दुसऱ्या राऊंडमध्ये 524 होता आणि पहिल्या राऊंडमध्ये तोच 528 होता। पहिल्यापासून दुसऱ्यामध्ये 4 मार्काचा डाऊनफॉल आला आणि त्यानंतर मात्र दुसऱ्या राऊंडमध्ये पासून तिसऱ्या राऊंडमध्ये मात्र फक्त 2 मार्काने कट ऑफ खाली आलेला आहे। SC कॅटेगरीचा कट ऑफ जो आहे तो तिसऱ्या राऊंडमध्ये आपल्याला 441 एवढा पाहायला मिळाला। तो सेकंड राऊंडमध्ये 443 होता आणि 457 एवढा कट ऑफ हा पहिल्या राऊंडमध्ये ऑल इंडिया कोट्यामध्ये MBBSचा 15% कट ऑफ होता। तो पहिल्या राऊंड पासून दुसऱ्या राऊंडमध्ये जवळपास 15 मार्काचा कट ऑफ डाऊन आला, परंतु दुसऱ्या राऊंड पासून तिसऱ्या राऊंडमध्ये फक्त 2 मार्काचा कट ऑफ कमी झालेला आहे। ST कॅटेगरीचा 425 एवढ्या मार्क्सला शेवटचं MBBSचं कॉलेज भारत देशातील मिळालेलं आहे। तेच दुसऱ्या राऊंडमध्ये 429 होता आणि पहिल्या राऊंडमध्ये 436 एवढा कट ऑफ होता। दुसऱ्या राऊंड पासून तिसऱ्या राऊंडमध्ये जवळपास 4 मार्काचा डाऊनफॉल आला आणि पहिल्या राऊंडपेक्षा तिसऱ्या राऊंडमध्ये व्हायला गेलं तर 11 मार्काने ST कॅटेगरीचा कट ऑफ कमी झालेला आपल्याला दिसतो। एकंदरीत आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना भारत देशामधील राऊंड 3 MCC ऑल इंडिया कोटा 15% गव्हर्नमेंट MBBS कॉलेजेसचा संपूर्ण भारत देशामध्ये असणाऱ्या सर्व कॉलेजेसमध्ये जो शेवटच्या लास्ट ॲडमिटेड कॅन्डिडेट आहे तो मी सांगण्याचा कॅटेगरी वाईज प्रयत्न केला। एकूण कॅटेगरी ओपन EWS OBC SC आणि ST असे एवढ्या कॅटेगरी आहे। या कॅटेगरीचा असा डाऊनफॉल आलेला आपण पाहिलेला आहे। एकंदरीत आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना हा कट ऑफच्या संदर्भातला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा। त्याचबरोबर सर्व महाराष्ट्रातील विद्यार्थी आणि पालकांसाठी आपला हा जो चॅनल आहे तो ऑथेंटिक इन्फॉर्मेशन देणारा आणि भारत देशातील आणि महाराष्ट्र राज्यामधील आघाडीचे विद्यार्थ्यांची संख्या असणाऱ्या वेगवेगळ्या शाखेमधून काम करणारा हा चॅनल आहे। या चॅनलच्या माध्यमातून तुम्ही आपल्या पेड काउन्सिलिंग ग्रुपमध्ये 2026 साठी सुद्धा जॉईन होऊ शकता। आजपासून परीक्षा होईच्या शेवटपर्यंत म्हणजे 1.5 वर्षापर्यंत आजपासून संपूर्ण पुढच्या राऊंडपर्यंत आणि परीक्षेच्या अगोदरपर्यंत सर्व असणाऱ्या काउन्सिलिंगमधील प्रक्रियेमध्ये स्कोर कसा ग्रो करावा, अभ्यासाचं टेन्शन कसं करावं, पालकांची जबाबदारी काय असू शकते, पेरेंटिंगचे सर्व काही मुद्दे आणि अभ्यासाच्या सर्व स्वरूपामधल्या सर्व टॉपिक मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे। कदाचित हा व्हिडिओ आवडला तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा। एवढंच या निमित्ताने। जय हिंद, जय महाराष्ट्र।